वरून टोमॅटो आणले होते आणि ते खूप जास्त क्वांटिटीमध्ये होते, कारण आमच्या गावी शेती केली आहे टोमॅटोची. तर आम्ही इतर शेतकऱ्यांना पण आजूबाजूला दिली आणि घरामध्ये सुद्धा खूप उरली होती. ती अशी खराब होऊन जाणार, पिकली की टोमॅटो जास्त दिवस टिकत नाही, पावसाळ्यात मोस्टली ती टिकत नाही. तर मग आम्ही असे टोमॅटो चटणी वगैरे करतो. ॲक्च्युअली टोमॅटो चटणी हा माझ्या सासरचा जास्त आवडीचा विषय नाही आहे. हे माझ्या माहेरी, म्हणजे मी टिफिनला वगैरे कॉलेजला असताना आठवड्यातून 2दा तरी टोमॅटो चटणी घेऊन जायची. आमच्या घरात सगळ्यांना आवडते आणि फक्त भाजीत घालण्यासाठी टोमॅटो असं नाही, तर खास टोमॅटो चटणी करण्यासाठी सुद्धा आमच्यात एक्स्ट्रा टोमॅटोज नेहमी असायचे. सासरी तसं फक्त आम्ही टोमॅटोची भाजी फार करत नाही, तिथं कोण खात नाही. पण मला आवडते, सो मी अलीकडे ते बनवून खाते. तर असं आहे टोमॅटोच्या चटणीचं. आणि ही चटणी ना तुम्ही चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, भातासोबत खा, इव्हन डोशासोबत जर बटाट्याची भाजी नसेल किंवा इतर कुठला ऑप्शन असेल तरी सुद्धा ही चटणी खूप सुंदर लागते. एकदा नक्की बनवून पहा. तर मी काय केलं बघा, 3 चमचे तेल घ्यायचं, त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करायची, कढीपत्ता टाकायचा, अर्धी चमचा हळद टाकायची आणि कांदा टाकायचा आणि तो कांदा छान परतून घ्यायचा. आणि ह्या टोमॅटोच्या चटणीत कांदा भरपूर वापरायचा बरं का, तशी टोमॅटोची चटणी चांगलीच लागत नाही. आणि टोमॅटो घेताना ह्या दिवसामध्ये काळजी घ्या, कारण आळ्या असण्याची फार चान्सेस असतात. शिवाय कोणाला घरामध्ये किडनी स्टोनचा त्रास असेल तर टोमॅटोच्या बिया घ्यायच्या नाही, त्यामुळे तो त्रास जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वच्छ टोमॅटो धुवून घ्यायचे. एरवी तर म्हणजे आपण म्हणतो ना, भाज्या किंवा असं जास्त धुतल्यामुळे त्याचं कमी होतं सत्व वगैरे. पण पावसाळ्यात काळजी घ्या, कारण मोस्टली टोमॅटो खराब असतात. वरून खूप असे मॉलमधून आणल्यासारखे दिसतात पण आतून खराब असतात, तर तेवढी काळजी घ्यायची. तो टोमॅटो छान असा बारीक चिरून घ्यायचा आणि कांदा जास्त वापरायचा याला. कांदा छान परतला की त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकून घ्यायचं. 1 चमचा इथं मी तिखट टाकलं आणि टोमॅटोच्या चिरलेले काप घालून छान असे परतून घ्यायचे आणि 7 मिनिटं ते 10 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला वाफ द्यायची. शिवाय टोमॅटोची चटणी चविष्ट होण्यासाठी तुम्ही त्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा ॲड करायची. त्यामुळे टोमॅटोच्या चटणीची चव असते ती एक नेक्स्ट लेवलला जाते. तर मस्ट ट्राय आहे ही ट्रिक, की टोमॅटोची चटणी बनवताना साखर थोडी का होईना टाका. कमी जास्त तुमच्यावर आहे. काहींना गोड चटणीसुद्धा आवडते, पण टाका, अवश्य टाका. आणि मग 10 मिनिटात आपली चटणी छान अशी टोमॅटो गळतात आणि तयार होते. तर ते टाकल्यानंतर टोमॅटोच्या चटणीमध्ये कुठंही टाकायचं, पण कुठं आपल्या नॉर्मल भाजीचे जसं बारीक असतं ते नाही टाकायचं. तर थोडंसं आपण खिचडीला वगैरे बनवतो ना, आवर्जून थोडंसं जाडसर, तसं कूट टाकायचं. चटणी खूप सुंदर लागते. आणि एकदा का टोमॅटो शिजली की हाय फ्लेमवरती कूट टाकून छान असं खरपूस परतून घ्यायची टोमॅटो चटणी. त्यामुळे चटणी चवीला खूप सुंदर लागते. तर हिरव्या टोमॅटोची चटणीसुद्धा बघा बनवली जाते आणि तीसुद्धा चवीला छान लागते. पण माझ्या माहेरी मोस्टली ही चटणी जास्त आम्ही बनवतो. तुम्हाला कोणती चटणी आवडते हे मला नक्की सांगा. आणि चटणी बनवून तयार आहे. तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. खा, एन्जॉय करा आणि माझ्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक